उंटवाडी रोड नाशिक येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा। श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठान उंटवाडी रोड नाशिक यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त 10 एप्रिल 2025 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीत 3 दिवसीय धार्मिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हनुमंत भक्तांच्या उपस्थितीत विविध विधी, अभिषेक, हवन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अगदी भक्तिमय झाले होते। शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत प्रायश्चित संकल्प, प्रधान संकल्प, गणेश पूजन, मंडल ग्रह स्थापना या धार्मिक विधींनी उत्सवाची सुरुवात झाली। त्यानंतर दुपारी विश्रांतीनंतर 2 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रधान देवता अभिषेक, अग्नी स्थापना, रुद्र स्थापना, गृह हवन आणि सायंकाळ पूजन व आरती पार पडली। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, सचिव मीनानाथ सोनवणे, खजिनदार रवींद्र गीते, विश्वस्त उत्तमराव गायकवाड, शांताराम तानासपुरे, रमेश पवार, दीपक खडांगळे, ताजडपुरे काका, शेलार मामा, विकास अहिरे, राधेश्याम आहेर व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे। या कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयोजकांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी संवाद साधला व हा सोहळा भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मुकुंद सोनवणे, सेक्रेटरी श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठान उंटवाडी रोड नाशिक या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मंडळाच्या वतीने या हनुमान जन्मानिमित्ताने ब्लड बँकचे ब्लड डोनेशनचे कॅम्प, समता ब्लड बँक, नाशिक ब्लड बँक आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून दिवसभरामध्ये जे रक्त साधारणतः आतापर्यंत 350 पिशव्या कलेक्ट झालेल्या आहेत। त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा केली जाते। त्याचबरोबर यावेळी मंडळाच्या वतीने रुग्णांना मोफत औषधं ड्रॉप्स देण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये या दक्षिणमुखी हनुमान मूर्तीचं महत्वाचं कारण असं आहे की आपली पंचधातूची मूर्ती आहे, 250 किलो वजनाची पंचधातूची मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्वाचं मूर्तीचं निवासस्थान जे आहे ते अश्वस्थ वृक्षाखाली आहे आणि त्यामुळे ह्या मूर्तीचं लोकांना अनेक नागरिकांना सकारात्मक आणि चांगल्या अनुभूती आल्या कारणाने या परिसरामध्ये या मूर्तीवर जनतेची अत्यंत निष्ठा आहे। आणि मंडळाच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या पावती पुस्तकाद्वारे कलेक्शन केले जात नाही। केवळ भक्त जे पैसे दानपेटीत देतात त्या दानपेटीतील आलेल्या पैशातनं मंडळाच्या ते विश्वस्त मंडळाकडनं चांगल्या प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। ज्या पद्धतीने कोविडमध्ये कोल्हापूरचा असो, भूकंप असो किंवा मेडिकल ट्रीटमेंटची काही गरज असो, धर्मदाय आयुक्तांचे काही कार्यक्रम असो किंवा शालेय विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी जे वेगवेगळे गणेश दिले होते। आदिवासी क्षेत्रामध्ये वह्या पुस्तकांचं 1ली ते 4थीचे विद्यार्थ्यांना घासून चुकाना पेट या ठिकाणी दिले होते। आणि त्याचबरोबर आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे, या सिव्हिल हॉस्पिटलच्या जे संदर्भ रुग्णालय आहे त्या ठिकाणी 4थ्या मजल्यापर्यंत आणि पाण्याची व्यवस्था खाली होती, तर मंडळाच्या वतीने 2 लाख रुपये खर्च करून आपण 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर त्यांना वॉटर कूलर बसून दिलेले होते। असे अनेक उपक्रम आपण राबवत असतो आणि सरकारच्या नियमाप्रमाणे जे काही आपल्याला गाईडलाईन दिलेत त्याचं या ठिकाणी तंतोतंत पालन केलं जातं। आणि सगळं विश्वस्त म्हणून आमचे मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गांगुर्डे आणि आमचे सेक्रेटरी मी आहे आणि खजिनदार आमचे रवींद्र गीते आणि आमचे रमेश पवार आहेत, शांताराम ताजडपुरे आमचे गुरुजी आहेत। हे सगळ्याच्या आणि भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम राबवण्यात येत असतो आणि जनतेचं उदंड सहकार्य लागतं। त्याबद्दल सगळ्या भक्तांचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन। असं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सरकारचे शासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा दर्शनाला येतात, आरतीसाठी पण उपस्थित असतात। केवळ भगवंतावर त्यांचं प्रेम असल्या कारणाने या ठिकाणी हे आपल्या मंदिराचे उपक्रम राबवले जातात। ह्या दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानचं जे मंदिर आहे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जनतेने दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सेवेचाही लाभ घ्यावा। यावर्षी अतिशय उन्हाळा जास्त असल्या कारणाने मंडळाच्या वतीने आपण 7 ते 8 कूलरची सुद्धा व्यवस्था केली आहे।
त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली, लिंबू सरबत केले, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार आहे हो. आणि कुठल्याही प्रकारचे आपले त्या ठिकाणी हे राहणार नाही कमतरता, असं मंडळाचा कसोशी प्रयत्न असतो. जय श्रीराम. दक्षिणमुखी रामभक्त हनुमान भक्त प्रतिष्ठानतर्फे आलेल्या भाविकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या वर्षीही या मंदिरामध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम, हवन आणि महाअभिषेक अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. तसेच आज संध्याकाळी स्वरसंध्या म्हणून आणि या ठिकाणी चांगला गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे मी आमच्या प्रतिष्ठानतर्फे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे. जय श्री. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.